गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. ही आता जी होती ती माझी फ्रेंडच होती. आम्ही सोबतच करतो. जर आम्ही एकमेकी दिसलो नाही तर लगेच विचारतो, "कुठे आहेस तू?" म्हणून. असं मोटिव्हेशन म्हणजे तुमच्यासोबत आमच्या दोघींचं पण एवढं बॉन्डिंग झालंय, की आम्ही दोघी सोडत नाही तुम्हाला. आणि बाकीची तर टीम असते सोबत, की कोण कसं करतंय, कोण काय करतंय आणि स्वतःचं म्हणजे माझं हेल्थचे खूप इश्यू होते, आयर्न वगैरे. त्यामुळं मला खूप सिरियसनेस नाही ठेवला मी. पण आता करतीये. इंचेस लॉस खूप झालाय आणि पी-सी-ओ-डी, पी-सी-एस सारखे पण इफेक्ट वाटतोय मला स्वतःच्या ह्याच्यात. थायरॉइडमध्ये पण नॉर्मल लेव्हलला येत चाललाय माझा थायरॉइड. त्यामुळे गोळ्यांवरती डिपेंडन्सी नाही ठेवणार. म्हणजे काही दिवसातच कव्हर होईल ते पण माझे इश्यू. येस. ग्रेट. आणि येस ना. मोटिव्हेशन तुमच्यासारखं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, की पुढे पण आम्ही करत राहू सगळे सोबत, टीम सोबत. मेन येस. ॲक्टिव्ह मेंबर असेल पुढे समोर देणारा, तर एनर्जी आपोआप येतेच माणसाला आणि राहिलीच पाहिजे ती एनर्जी. एवढं कोण येस. आपल्यासाठी एफर्ट टाकत असेल, तर आपण ही करतोच ना त्या स्ट्रेंथने. आणि माझ्या मुलांसोबत मी पाहिजे अशी म्हणजे एवढी फ्लेक्सिबल झाली, की अ, माझी मुलं जेवढी ॲक्टिव्ह आहेत, तेवढी मी पण ॲक्टिव्ह आहे, की त्यांच्यासोबत मी पाहिजे ते दंगा करू शकते आणि खेळू शकते. एवढी बॉडी कशी पाहिजे तशी मूव्हमेंट करते. आता हे नवीन म्हणजे चंद्रासन मधले काही-काही आपल्याला झालेले आहेत. पण त्या तुमच्या स्पीडनी सुद्धा मला करता येऊ शकतं. एवढा स्टॅमिना आहे माझा पण, की येस. मॅमच्या बरोबर मी करू शकते. आता जेवढे नवीन होते ते सगळे मला जमले. की ते थोडे फास्ट होते, पण जमत होते मला. एक पण असं नाही वाटलं, की यार जमत नाही आपल्याला. ग्रेट, म्हणजे ग्रेट. तुमच्या नाही, सोबत राहून, राहून आम्ही पण करू शकतो सगळं. छान अनुभव आहे. थँक यू मॅम. थँक यू सो मच मॅम.